नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो PSI 1988 च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। आता ज्या मुलांनी 1988 ला परीक्षा दिली असेल ना, म्हणजे ते आता रिटायरमेंटला आले असतील आणि आपण हा प्रश्न यासाठी घेत आहे कारण की सगळं पॅटर्न चेंज होतो, ग्रामर कधीच चेंज नाही होत। ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये यांनी माहित आहे काय की चूज द करेक्ट वर्ब टू फिल इन द ब्लँक। एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये रिकामी जागा दिलेली आहे आणि यांनी काय सांगितलं की वर्ब निवडायचा आहे, म्हणजे त्या रिकाम्या जागेत फक्त वर्ब येणार आहे, म्हणजे ऑप्शन मध्ये पण वर्बच आलेले आहेत। ठीक आहे, तर बघू आपण काय म्हणजे काय की वाक्याच्या सब्जेक्ट नुसार वर्ब चेंज होते, एवढी गोष्ट जी आहे ना आपण सर्वात पहिले लक्षात ठेवा। ठीक आहे, आता बघा वाक्याची सुरुवात काय होते, वन, त्याच्यानंतर वन ऑफ आवर प्लेयर्स। आता बघा ऑफ आलेला आहे आणि जर का आवर येत असेल ना त्याच्यानंतर जे नाउन येते ना, हे नाउन कसं येते नेहमी प्लुरल म्हणजे काय अनेक वचन येते। आणि आपली ऑफ वाली मी कन्सेप्ट काय सांगितलेली आहे की ऑफच्या नंतर पण नाउन येते, ऑफच्या आधी पण नाउन येते। ऑफच्या नंतरचं नाउन प्लुरल जरी आलं काही प्रॉब्लेम नाही, पण जर का ऑफच्या आधीचं नाउन सिंग्युलर असेल तर आपलं क्रियापद नेहमी सिंग्युलर असेल आणि ऑफच्या आधीचं नाउन जर अनेक वचनी असेल तर क्रियापद काय असेल आपलं अनेक वचन असेल। म्हणजे आपलं जे वन आहे ना, तर हे वन जे आहे सिंग्युलर नाउन आहे, बरोबर आहे। मग जर का हे सिंग्युलर असेल तर आपलं क्रियापद कसं यायला पाहिजे माहित आहे का, हे सिंग्युलर यायला पाहिजे। ठीक आहे, आता ऑप्शन मध्ये बघू आपण सिंग्युलर वर्ब कुठले कुठले आहेत। पहिलं इज आहे, त्याच्यानंतर आर तर नाही येणार कारण की आपल्याला सिंग्युलर वर्ब इथं जे क्रियापद येईल ना तर हे एक वचनी म्हणजे काय सिंग्युलर यायला पाहिजे। आर तर नाही येणार, वर जे आहे ना हे पास्ट टेन्स, आर हे प्रेझेंट टेन्स वाला अनेक वचनचं क्रियापद होतं हे नाही येत, वेअर हे पास्ट टेन्स वाला अनेक वचन आहे हे पण नाही येत आणि गॉट येऊ शकते, बट आता बघू आपण गॉट का नाही येणार। आता बघा हे जे आहे ना क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, हे थर्ड फॉर्म आहे। आता हे थर्ड फॉर्म आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स वाला वाक्य आहे, पण ते पॅसिव्ह फॉर्मेशन मध्ये आहे। सिंपल पास्ट टेन्स जर का असेल वाक्य हेल्पिंग वर्ब येणार आहे आणि क्रियापदाचा नेहमी थर्ड फॉर्म येणार आहे। आता इथं सॉरी सिंपल पास्ट नाही, हे क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे, इथे हेल्पिंग वर्ब कुठले येते, आता प्रेझेंट वाला असेल तर सिंपल प्रेझेंटचं पॅसिव्हचं फॉर्मेशन आहे आणि जर पास्ट वाला हेल्पिंग वर्ब असेल तर पाचचं सिंपल पाचचं जे आहे ना पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे। आपल्याकडे जे आहे ना येणारे इज आलेला आणि गॉट आहे आणि कधी लक्षात ठेवा दोन क्रियापद सेम फॉर्मचे कधीच सोबत नाही येतात। थर्ड फॉर्म वाला क्रियापद येणार पण त्याच्यानंतर नाउन असेल तर ते वाक्यात ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण वापरता येणार। ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय होणार, गॉटने येणार तर आपला इज जे आहे ना हे आन्सर असेल, म्हणजे पहिल्यावाला जे ऑप्शन आहे ना हे आपलं आन्सर असेल। बघा अशाच नवीन नवीन ट्रिक्स बघण्यासाठी, शॉर्टकटमध्ये लगेच आन्सर काढण्यासाठी जे आहे ना जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करून सांगा। धन्यवाद सर्वांचे खूप खूप माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।